नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. चला तर मग आज आपण बनवणार आहे पारंपरिक आणि अत्यंत चविष्ट अशी लसुणी मेथी. ही भाजी तुम्ही ज्वारीची भाकरी किंवा चपातीबरोबरही खाऊ शकता आणि भाताबरोबर तर ही खूपच टेस्टी लागते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर तीळ टाकले आहेत थोडेसे भाजायला. हे दोन्ही भाजून घेतले व्यवस्थित. तीळ आणि शेंगदाणे भाजले की आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे दोन्ही एकत्र केलं आणि बारीक करून घेतले मिक्सरवर. त्याच्यात लसूणही नंतर मी ॲड केला. इथं 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेत मी चिरायला. कांदा व्यवस्थित असा बारीक आपल्याला कापायचा आहे. मेथी ही अशी भाजी आहे की याच्यापासून आपण खूप वेगवेगळे पदार्थ बनवू शकतोय आणि आपल्या घरात जर छोटी लहान मुलं असतील तर ती सुद्धा अत्यंत आवडीने खातात. इथं कांदासुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता किंवा नाही टाकला तरी चालेल. कांदा, टोमॅटो हे पूर्णपणे ऑप्शनल आहे त्याला. इथे बघा एक मी टोमॅटो धुवून घेतला आहे. ते व्यवस्थित असं बारीक कापून घ्यायचं. या भाजीत कांदा टाकला तर तो पूर्ण असा शिजवून किंवा आपण भाजून घ्यायचे, नाहीतर मग भाजी असते ती आपल्याला कचकच लागते. नंतर इथं गॅसवर कढई ठेवली, त्याच्यात छोटी पळी तेल टाकले. नंतर 7-8 लसणाच्या पाकळ्या टाकून भाजी आपण धुवून घेतली होती आधी, ती भाजी टाकायची धुतलेली आणि चांगलं असं परतून घ्यायचं भाजीला. या भाजीत थोडंसं मीठ टाकायचं आत्ता, जेणेकरून मीठ टाकलं तर मिठाला पाणी सोडून त्या मिठाच्या पाण्यात ही भाजी थोडीशी शिजली जाईल. व्यवस्थित असं परतून घ्यायचे मेथीची भाजी आणि एक 5 ते 7 मिनिटापर्यंत त्याला शिजवून घ्यायचे आपल्याला. बघा इथे भाजी शिजलेली आहे आपली आणि आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये भाजीला काढून घेऊ. भाजी दुसऱ्या प्लेटमध्ये काढल्यानंतर आपल्याला त्याच कढईमध्ये एक छोटी पळी तेल टाकायचे. त्यात थोडंसं जिरं आणि मोहरी टाकायचे. नंतर थोडासा कढीपत्ता त्यात टाकायचे आणि इथे मी 2 मिरच्या टाकल्यात छोट्या हिरव्या मिरच्या. नंतर आपल्याला जे कांदा आणि टोमॅटो त्यात टाकून द्यायचे आणि तो व्यवस्थित असं परतून घ्यायचं. नंतर त्यात 1 चमचा धनेपूड टाकले मी, थोडासा गरम मसाला टाकून परतले. त्यानंतर आपल्याला इथं लाल तिखट टाकायचं थोडंसं. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकताय. बघा हे व्यवस्थित असं परतून घ्यायचे. आपल्या मसाल्यांना पाणी सुटेपर्यंत ते परतून घ्यायचे आपल्याला. इथं मगाशी वाटण केलं होतं ते टाकले मी त्याच्यात आणि ते परत आपल्याला हलवत राहायचे. इथं पूर्ण मिश्रणाला पाणी सुटेपर्यंत ते परतून घ्यायचे. नंतर त्यात आपण शिजवून घेतलेली मेथीची भाजी टाकले आणि ते 5 ते 7 मिनिटं आपल्याला असं परतून घ्यायचं. सगळं व्यवस्थित परतून झाल्यावर इथे मी अर्धा ग्लास पाणी ओतले आणि नंतर असं हलवून घ्यायचं. त्याच्यानंतर बघा चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला. मगाशी आपण भाजी शिजवताना थोडंसं मीठ टाकलं होतं. आता इथं आपल्याला फायनल असं चवीनुसार मीठ टाकायचं. नंतर हे असं व्यवस्थित हलवून त्याच्यावर एक झाकण ठेवायचे आपल्याला 5 मिनिटासाठी. 5 मिनिटासाठी आपण त्याला व्यवस्थित असं शिजवून घेऊया. 5 मिनिटानंतर झाकून काढून आपण बघितलं तर खूप छान असा सुगंध येतोय त्याला आणि आपण पूर्ण मसाला आणि भाजी व्यवस्थित ही शिजली गेली. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करूया. बाय.